नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एडुक्रिक पॉलिटिक्स टॉक्स या चॅनेलवर। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा। छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील सर्वात आदरणीय आणि पराक्रमी नेत्यांपैकी एक होते। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। शिवाजी महाराजांचा इतिहास शौर्य, पराक्रम, कुशल नेतृत्व आणि राष्ट्रभक्तीने परिपूर्ण आहे। त्यांनी केवळ महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासावर अमिट छाप सोडली आहे। बालपण आणि विचारधारा। शिवाजी महाराजांचे बालपण त्यांची आई जिजाऊ यांच्यामुळे चांगल्या संस्कारांत गेले। जिजाऊंनी त्यांना रामायण, महाभारत आणि संत तुकारामांच्या शिकवणींवर आधारित मूल्यांचे शिक्षण दिले। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले होते आणि त्यांनी शिवाजींना नेतृत्वगुण आणि युद्धकौशल्य शिकवले। बालपणापासूनच शिवाजींमध्ये स्वाभिमान, स्वातंत्र्याची आस आणि पराक्रमाचे बीज रोवले गेले होते। स्वराज्य स्थापनेसाठी प्रयत्न। शिवाजी महाराजांनी स्वतःचे स्वतंत्र स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले। त्या काळात भारतावर मुघल साम्राज्याचे वर्चस्व होते आणि दडपशाहीतून लोकांना मुक्त करण्याची गरज होती। त्यांनी 1646 साली तोरणा किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेचा पाया रचला। यानंतर त्यांनी रायगड, सिंहगड, प्रतापगड यांसारख्या अनेक किल्ल्यांवर विजय मिळवला। शौर्यपूर्ण घटना। शिवाजी महाराजांचे शौर्य आणि धाडस हे त्यांच्या अनेक मोहिमांतून दिसून येते। त्यातील काही घटना खालीलप्रमाणे आहेत। 1. अफझलखान वध। अफझलखान हा आदिलशाहीचा सेनापती होता, ज्याला शिवाजी महाराजांना पराभूत करण्यासाठी पाठवले गेले होते। अफझलखानाने शिवाजींना भेटीच्या बहाण्याने फसवण्याचा प्रयत्न केला, परंतु महाराजांनी आपल्या हुशारीने आणि रणनीतीने अफझलखानाचा वध केला। 2. सुरतची लूट। 1664 साली शिवाजी महाराजांनी सुरतवर धाडसी हल्ला केला। मुघलांच्या तिजोरीतून मिळालेला पैसा त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी वापरला। 3. शाहिस्तेखानाचा पराभव। शाहिस्तेखान हा मुघलांचा प्रमुख सेनानी होता, जो पुण्यातील लाल महालावर तळ ठोकून बसला होता। शिवाजी महाराजांनी आपल्या गनिमी काव्याच्या युद्धतंत्राने त्याच्यावर रात्री हल्ला करून त्याला पळवून लावले। हिंदवी स्वराज्याचा शपथविधी। 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचा शपथविधी घेतला आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवीन दिशा दिली। शिवाजी महाराजांचे प्रशासन। शिवाजी महाराज केवळ योद्धा नव्हते, तर एक कुशल प्रशासकही होते। त्यांनी एक सुसंघटित आणि मजबूत प्रशासन निर्माण केले। त्यांचा राजदरबार विविध धर्म आणि जातीतील लोकांसाठी खुला होता। त्यांनी महिलांचा आदर केला आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी कठोर नियम लागू केले। गनिमी कावा। शिवाजी महाराजांनी गनिमी कावा या युद्धतंत्राचा वापर केला। या तंत्रात शत्रूला गुप्त हल्ल्यांद्वारे पराभूत केले जाई। ही युद्धकौशल्ये त्यांना त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी महत्त्वाची ठरली। पराक्रमाचा वारसा। शिवाजी महाराजांचे आयुष्य म्हणजे शौर्य, धैर्य आणि आत्मसन्मानाचा उत्तम नमुना आहे। त्यांनी एक असे स्वराज्य निर्माण केले जे लोकांच्या हक्कांचे रक्षण करणारे होते। निष्कर्ष। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा आजही लोकांना प्रेरणा देतात। त्यांनी केवळ एक योद्धा म्हणून नव्हे तर एक आदर्श नेता म्हणून इतिहासात आपली छाप सोडली। त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यामुळे ते भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थान ठरले। शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा केवळ महाराष्ट्र